अधिक विचारचा एक ध्याता आणि ज्ञाता. ध्यान करणारा त्याला काय म्हणायचं? ध्याता म्हणायचं. आणि ज्याला ब्रह्मसाक्षात्कार झालेला आहे त्याला काय म्हणायचं? या दोघांची तुलना झाली आहे. तेव्हा व्यासनारायणाच्या ठिकाणी दोन्ही प्रकारचे तप होते. त्याच्यामुळे त्यांना अनुग्रह करण्याचे काय होतं? सामर्थ्य होतं. आणि ब्रह्मविद्या होते. ज्ञानाचं तप कोणतं? ब्रह्मविद्या. आणि हे जे तप केलं होतं त्याच्यामुळे कोणाला शाप देण्याचा अथवा कोणावरती अनुग्रह करण्याचं, ज्याच्याजवळ एक असेल त्याच्याजवळ एक तप, ज्याच्याजवळ दोन असेल तर दोन्ही तप. चांगले महाराज होते त्यांच्या ठिकाणी योगाचं बळ होतं पण ज्ञानाचं बळ होतं का? ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी दोन्ही आहे. योगाचंही बळ आहे आणखी एखादा त्यांचे पांडुरंग वैद्य होते मग त्यांच्या ठिकाणी सर्व प्रकार होता. कीर्तनकारी होते, प्रवचनकारी होते, पुन्हा मृदंगामध्ये सर्व नाही का. आणि पुन्हा एकाच वेळेला 21 राग म्हणायचे तुझे. खरं ना. आम्हाला माहिती आहे म्हणून याला भूप म्हणायचं, ह्याला जयजयवंती म्हणायचं, याला कॉफी म्हणायचं, सगळे गुण होते. आणि एखाद्याला काय असतं नुसतं कीर्तन करणंच पाहिजे ते चाली म्हणायला दुसरं द्यावं लागतं. विना दुसरं लावून देत असतात. आणि काय दोन्ही म्हणजे असं नारायणाच्या ठिकाणी दोन्ही तप आहे. अनुग्रह करण्याचं तप आहे, ब्रह्मविद्या ज्ञानाचे तप आहे. एखाद्याच्या ठिकाणी एकच असेल तर एकच तप आहे. हे पाहता आहे ना, द्वयं नास्ति ऐका, द्वयं नास्ति यस्य अस्ति तस्यैव सामर्थ्य ज्ञान योजने. आणि एकेकं ततं फलं लौकिकं लभते फलं द्वयं यस्य अस्ति. दोन्ही प्रकारचं तप ज्याच्या ठिकाणी असेल सामर्थ्य ज्ञान योजने. हे बघ, तपामुळे सामर्थ्य येतं ना. आपण नाही का गोष्ट सांगितली, तपास कोणीतरी आपला संन्यासी म्हणा किंवा कोणीतरी साधक म्हणा, आणि त्याने मधुकरी मागून आणली आणि एका झाडाखाली मधुकरी खाण्याकरता बसला. ते झाड होतं, त्या झाडावर एक बगळी होती. त्या बगळीने काय केलं, आणि पाहिल्यानंतर त्याला वाईट वाटलं. म्हटलं असं भलत्या वेळेला आपण किती आपला देहधर्म करते. त्याला राग, आणि त्या रागाच्या भरामध्ये बगळीकडे पाहिलात ती जळून खचकन काय पडली खाली. त्याला वाटलं आपल्या ठिकाणी कोणतं सामर्थ्य आलेलं आहे, कोणामुळे आलं आहे. तपामुळे काय येत असते, सामर्थ्य येत असतं. प्रतिसृष्टी केली होती विश्वामित्राने तपामुळे. तप एक प्रकारचं काय आहे म्हणजे द्वयं यस्य अस्ति. ज्ञानाचं आणि ध्यानाचं तप ज्याच्या ठिकाणी असेल तसे सामर्थ्य ज्ञान योजने. त्याच्या ठिकाणी तपामुळे आणि ज्ञानामुळे दोन्ही प्रकारचं सामर्थ्य काय होते, प्राप्त होते. आणि एकेकं तत् कुर्वन् एकेकं लभते फलं एकेकं तत् कुर्वन्. एक जर करेल तर एकच फल काय होतं, एक एक लभते फलम. एकच फल काय होत असतं. आम्ही आपण बरेच दिवस झाले असे फुलाची झाडं पाहिली होती. कोणती, एकाच झाडाला 2 प्रकारची काय होती फळं होती. आम्ही विचारलं, म्हटलं एका झाडाला 2 प्रकारची फुलं कशी काय. त्याला कलम करत असतात. काय म्हणजे ज्या फांदीला कलम आहे त्याच्या फांदीला लाल फुल, आणि ज्या फांदीला कलम आहे इकडे आपलं पांढरं फुल. दोन्ही प्रकारचे फुलं असताना पानाला मात्र हिरवाच रंग दिलेला आहे. सृष्टी आहे ना, त्याला कोणता रंग आहे, हिरवा रंग दिलेला आहे. प्राणी मात्र मला 2-3 प्रकारचे रंग आहे. म्हणजे प्राणी असतो ना, गाय म्हणा, म्हैस म्हणा, लाल रंग, पांढरा रंग, काळा रंग दिला आहे.
3 प्रकारचे असते. अजून हिरवा रंग नाही दिला का? हिरवा रंग कोण दिला आहे? पोपटाला दिला आहे. ते पहा, हिरवा दिला ते चोच कशी असते? 2 प्रकार. ईश्वराची करणी नारळा माणसाला हिरवा रंग नाही दिला कोणाला. दृष्टांत सहज सांगितलं आहे. एकेकं तू एकेकं फलम लभते फलम. ज्याचं जसं बीज असते त्याप्रमाणे त्याला फल प्राप्त होते. दोन्ही प्रकारचा तप असेल तर, दोन्ही प्रकार प्राप्त एकच असेल तर एकेकं तु फलम कुर्वन् लौकिकं तपते फलम. एकच तप असेल तर एकच फल त्याला प्राप्त. स्वामी महाराज होते ना, मंकड स्वामी महाराज. त्यांना गायनाचंही अंग होता, वादनाचंही अंग होता. आणि कीर्तनकारामध्ये काय होती प्रति जोग महाराजांच्या कीर्तनामध्ये ते मृदंग वाजवतात. आणि मृदंग वाजवता होता ताली देत होता. ते सगळा भार कोणावर टाकायचे जोग महाराज? मंकड स्वामी. मामासाहेब होते ना, ते गोपाळा होते बा. त्याच्यावर सगळा भाग आहे. रूप पाहता लोचन कोण म्हणायचा. म्हणजे आपले विना घेऊन फक्त असे उभे राहायचे. दुर्बाबाच्याने मनात काय काय कीर्तनकार असते ना, ते कीर्तनाची तयारी कमी असल्यामुळे मग काय करतात ते, कीर्तनाची तयारी कशी आहे, विषय काय पाहिजे तसा रटून आलेला आहे. मग काय करत असं रूप पाहता लोचनेला रागातून म्हणत 15 मिनिटं आपले आणि त्याची तयारी होतं लवकर. दोन्ही प्रकारची फलं त्याला काय होते, त्याच्यावर वाद एक विवरण शंका घेतात. सामर्थ्यहीन निंदश्चेत यतिवे विधिवर्जिता निंदन्ते तत्वान्यतानि भोगलंपटही. त्याच्यावरची वादाची शंका आहे. सामर्थ्यहीन निंदश्चेत यतिवे विधिवर्जिता. तत्ववेत्ता पुरुष आहे, कोण आहे, कसा तरी वागतो, काय वागतो, त्याला विधी नाही, त्याला काय नाही. पण शाप देण्याचा अनागर करण्याचं काय नाही, सामर्थ्य नाही. ब्रह्मनिष्ठ आहे, काय पण येतात नसल्यामुळे शाप देण्याचा आणि अनुग्रह करण्याचं काय नाही, त्याला मला सामर्थ्यहीन. मग काय होत असते, विधिवर्जित, विधीप्रमाणे वागत नाही आहे ना. मग विधीने वागणारे लोक त्याची काय करतात, निंदा करतात. म्हणलं खुशाल समजतो आपल्याला ब्रह्मनिष्ठ आहे, आम काय कसाही वागतो, कारण त्याच्या ठिकाणी शाप देण्याचं काय नाही. आणि मग लोकांची निंदा काय करावी लागते. सामर्थ्यहीन निंदाश्चेत यतिवी विधिवर्जित आहे का नाही. यतिवी विधिवर्जित म्हणजे विधीप्रमाणे वागत, तो विधीप्रमाणे वागणाऱ्या लोकांकडून निंदेला काय होतं, प्राप्त होतं. निंदन्ते यतः अन्यायाने संभोगलंपटही. म्हणजे विधीने वागणारे लोक आहे. कशाप्रमाणे वागणारे, अगदी कोणत्याही कार्यामधला विधी जसाच्या तसाच करतात. असे विधीने वागणारे जे लोक आहे त्याची आणखी भोगलंपटे, म्हणजे भोगामध्ये ज्यांची वृत्ती जास्त आसक्ती झालेली आहे, असे भोगलंपट असलेले लोक विधीने वागणाऱ्या लोकांचं काय करतात, नाही का, आपण कंद लावतो, काय विधीने काय करतो. म्हणलं आहे का त्यांना काही उद्योग आहे का, धंदा आहे, काही खुशाल चालले आपले दर्शनाला, अर्धा तास आपले तिथं आणखी घालवतात. असे विधीने वागणारे लोक नाही. भोगलंपटही कोण,
विषयी पामर लोक, विधी बघणाऱ्या लोकांची काय करतात, त्याचा विषय कोणता असतो. नाही, पामर हे आहे ना, पामर विषय लोक ज्याची चित्तवृत्ती केवळ भोगामध्ये, जो विधी जाणत नाही, निश्चित जाणत नाही, त्या पामरामध्ये सुद्धा निकृष्ट पामर, उत्तम पामर, मला त्याची जी विधी पाळायची असते आहे, थोडीफार मर्यादा असेल तर त्याला पामरच म्हणायचं. म्हणजे या पामर विषय लोकांकडून, पामराकडून विषय लोकांची निंदा होते, विषय लोकांकडून विधीने वागणाऱ्या लोकांची काय होते, निंदा होते. आणि विधीने वागणारे लोक ब्रह्मवेत्याची काय करतात, कारण तो कसाही वागत असतो. पण गजानन महाराजासारखे वगैरे सगळे ब्रह्मनिष्ठ होते असं सांगतात. ब्रह्मनिष्ठाच्या ठिकाणी त्याचं चित्त शुद्ध असल्यामुळे त्याला हे प्राणी आहे ना, ते सुद्धा काही करू शकत नाही. तर गजानन महाराजांचं सांगतात, ते पंपा सरोवर आहे ना, सीताराम मला माहिती आहे, आम्ही गेलो तिथे त्र्यंबकेश्वरच्या जटायू तीर्थ आहे तिथं. आणि तिथे गजानन महाराजांनी तप केलेलं आहे. आता मोठं त्याचं मंदिर बांधलेलं आहे गजानन महाराजांच्या संस्थानाने. तिथे त्र्यंबकेश्वर सारखं स्थिती आता निर्माण झाली. आणि तिथे साप बीप असे खेळायचे, असं उचलून काय करायचे बाजूला, काय सांगतात आहे ती शक्ती असते त्यांना, भीती कोणत्याही प्रकारे. वृक्षवल्ली आम्हा सृष्टी सुस्वरी. माझ्या तुकोबराच्या दर्शनाकरता सापसुद्धा येत होते. त्यावेळेला किर जंगल असायचं माझ्यासारखं. माणूस आतमध्ये शिरला की दिसत नव्हता. आता त्याचं उघडं दर्शन बघून झाडं लावावी लागतं मला. आम्ही पाहिलं ना, जवळ 50 वर्षाच्या काळापुढे भरपूर जंगल होता. ती सगळी जंगल तोड काय झाली आता. म्हणजे त्या ब्रह्मवेत्या पुरुषाचं सामर्थ्य असते म्हणतात. अशी गोष्ट सांगतात म्हणजे त्या शंकराचार्य होते आणि समुद्रामध्ये असे कडेला उभे राहिले होते. समुद्रातला आहे ना, समजा साप आहे, तो साप बेटकोळीला गिळण्याचा प्रयत्न करत होता कोणाला, आणि ते बेटकोळी माशीला गिळण्याचा प्रयत्न करते. माशी बेटकोळी कोणाला घेण्याचा प्रयत्न करते, माशीला, आणि साप कोणाला गिळण्याचा प्रयत्न करतो. आता ते धरणारा सापला, कोण साप बेटकोळीला. शंकराचार्य बाहेर आले आणि त्या सापाला कोणाचं दर्शन झालं, शंकराचार्याचं. आणि बेटकोळीलाही कोणाचं दर्शन झालं, शंकर. तर शंकर दर्शन होताबरोबर सापाला गिळण्याचं विसरून गेला. अशी कोणाची शक्ती आहे, ब्रह्म. तो साप गिळणार होता ना बेटकोळीला, ते विसरून गेला. दाखवतात बघा. आणि ते बेटकोळीसुद्धा माशीला धरण्याचं काहीतरी चित्त शुद्ध तरी व्याघ्रही न खाते असं सांगतात. अशी स्थिती आहे. ती स्थिती तुकोबाराची होती. वृक्षवल्ली आम्हा गिर जंगल असायचा. म्हणजे तो वाघ आणि सिंहण काय सगळे असे. आणि तिथं महाराज भजनाला बसायचे, तपाला बसायचे. आता त्यांचं म्हणून तर त्या श्लोकामध्ये पक्षी सुस्वरे असं सांगतात. तेव्हा हे कशा करतात आणि सांगितलं तर भोग लंपट माणसाची विधीने वागणाऱ्या माणसाला काय करतात, नाही विधीने वागणारा माणूस एखादा वारकरी असो, एकादशीच्या दिवशी त्याचा नियम असतो एकादशीचा व्रत करायचा. आणि नेमके लोक काय करतात, त्याच दिवशी मुलाचं लग्न काढतात. कोणत्या दिवशी काय करतात, एकादशीचं व्रत कोणतं, काम कोणतं, आणि त्याच दिवशी आमंत्रण कोण देतात, वारकऱ्याला. आता वारकरी म्हटल्यानंतर
मग ते सांगत असतात. म्हटलं वारकरी वा बेदर एकादशी करीतच असतात, एखादी चुकली तर काय बिघडलं, या की म्हटलं जेवायला. मला त्या मुलाचं काय, मग साधं जेवण आहे का, असं 500 रुपयाचं एक पान, किती प्रकार असते बघा ते जेवणामध्ये. कधी कधी 1000 रुपयाचं काय असेल, ही कमीच सांगितलं मी तुम्हाला, बरं का. म्हणजे या की जेवायला, भेटतं का कसं जेवायला, या. कोणाला उपदेश करतात, वार करायला. नुसतं जेवण आहे का पुन्हा दक्षिणा आहे, नुसती दक्षिणा आहे का पोशाख आहे, प्रकार असतात. नुसताच पोशाख आहे का, नाही, बुद्धी असते काय असते, साधी बुद्धी आहे का खडा आहे, गारगोटीचा खडा आहे का, हे सर्व जरी कबूल करत तरी वारकरी, बरं का, वारकरी एकादशीला जेवेल आणि जेवत असेल तर एकादशीला जेवणारे लोक उलट त्याला उपदेश करतात. म्हणून कधी जेवणारे कोणाला उपदेश करतात, वारकरी भोग अलम पेटाई, हे कोण लोक आहे सगळे. हां, कोणाची निंदा करतात, जो विधीने वागत असेल. आणि विधीने वागणारा मनुष्य कोणाची निंदा करतो, ब्रह्मवाची. येतेच समय तेषाम, आणि वैराग्य नाही खालचा होता, काय अनिशम भोग लंबिटाई. रात्र आणि दिवस विषयामध्ये गुरफटलेले जे लोक असतात, ते यदीने वागणाऱ्या व्यक्तीची काय करतात, निंदा करतात. आणि विधीने वागणारा असतो तो ब्रह्मवेत्याची काय करतो, भिक्षावस्त्रादी रक्षेय येते भोगदृष्ट अहो येते स्वामी तेषां वैराग्य. भिक्षावस्त्रादी रक्षेय, भोग, भिक्षेचं सुद्धा थोडं फरक आहे का. संन्यासी जरी झालं तरी 5च घरं काय करायचे, भिक्षा मागायचे. जास्त भिक्षा मागता नाही, नाही का, फक्त निर्वाह पुरते. जास्त संग्रही असेल तर त्याला संन्यासी म्हटले जात नाही. नाहीतर मग आपल्या पूर्णाच्या पोळीचं जेवण आहे, 10-5 घरं मागू देतो असं नाही. एकदा करून परत आला की परत त्या घरी जायचं नाही, असे त्याचे नियम असतात. ते त्या नियमाला अनुसरून अति जर आणखी विषयाचा संग्रह करत असेल, हे पहा, भिक्षा वस्त्रादी रक्षेय जे भोगदृष्ट आहे. ग्रहस्थी माणूस वेगळा आणि संन्यासी माणूस. ग्रहस्थी माणसाचा योग आहे की तो भरपूर विषय संपादन करतो, ग्रहस्थी माणसाला शोधतं. ते संन्यासी माणसाला शोध निर्वाह पडते. ग्रहस्थी माणसाचं काय असे, आपण एखाद्या श्रीमंताच्या घरी गेल्यानंतर बरं असं वाटत असते आपण कोणाच्या घरी आलो, कोणाच हे चपला बोटं दिसतात बघा दारावर. ते माणसाला वाटते आपण कोणाच्या घरी आलो, कोणाच्या घरी. जाऊ दे दृष्टांत. विषय गोळा करणं हे विषयी माणसाला काय होतं, संन्यासाला शोधतं का. निर्वाह पडते भिक्षावस्त्र. आणि जर तो विषय गोळा करत असेल तर मग ऐका त्याच्यावर, हे पहा, भिक्षावस्त्रादी रक्षेय येथे भोग तुझे. आणि त्या भोगाने काय होतं, तो संतुष्ट होतो. त्याला संन्यासाचं लक्षण म्हणता येत नाही. तो स्वीकार करत असतो का कामापुरतं, नाही का. देणारे काय म्हणतात, हजारो लोक असतात, सर्वांचं घेत असतो का पुरे म्हणत असतो, पुरे म्हणत असतो. आणि अतिशय विषय गोळा करीत असेल तर मला काय वैराग्य आहे त्याचा, किती विषय काय कर.
एक ग्रस होता रोज सदरा बदलून होता. आम्ही त्याला विचारलं, म्हणलं का रोज तुमचा सदरा बदलतो, काय भानगड आहे? तर म्हणलं एका वस्त्राला एक दिवस मान मिळतो, हेच त्याचं भाग्य आहे. म्हणलं वस्त्र तर आहे तरी किती सदे 500 सदरे आहे म्हणे. किती? एका सदऱ्याला फक्त एक दिवस काय मिळतो? बाबा, याला म्हणायचं वैराग्य मंतरम आहे कडे. अति विषय असणं तिथे म्हटलेलं आहे. रक्षे योगदृष्ट आहे. जर संन्यासी जास्त जर संग्रह करत असेल, त्याचं वैराग्य फार पुढे गेलेलं आहे. तर टोमना आहे, उपवास आहे, त्याचं वैराग्य काय गेलेलं आहे? फार पुढे गेलेलं आहे. जर का कमी राहिलेलं नाही, त्याला उपवास करून सांगतात. अहो येतेच तुम्ही येतेशाम वैराग्यमनंतरम. काय म्हणलं आहे त्याचं तिथं सांगावं. वैराग्याने संपन्न झालेला आहे असा एक टोमना देतात त्याला. वैराग्य असते ना, त्याच्यामध्ये वैराग्याचा विचार केला. भोगाचा कंटाळा असून भोगाची निवृत्ती त्याच्या त्याला काय म्हणायचं? वैराग्य. आणि ज्ञानेश्वरीमध्ये होऊन गेलं ना, इंद्रियार्थेषु वैराग्य अनंत जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख. कारण त्याला काय आलेलं असतं, कंटाळा येणं हा वेगळा असणार. आणि त्याचा विधी निषेध आहे. संन्यासी माणसाला अति संग्रहाचा काय आहे? निषेध आहे. तरी जास्त विषय गोळा करता कामा नाही. संन्यास धर्म आहे. अग्नीला सुद्धा काय करू नये? स्पर्श करू नये असे विधी. एकदा ज्या घरातून परत आल्यानंतर पुन्हा त्या घरी भिक्षा मागण्याकरता जाऊ नये. त्याचे बरेच नियम असतात. ज्या दिवशी सूर्यदर्शन झालं नाही, त्या दिवशी दिवसभर काय करायचं असतो? उपवास करायचा. असे हे आता ते सगळे काला येत असबाई नवा सांगण्यासारखं नाही. ते स्वामी महाराजांचे त्यांचे आनंदाश्रम स्वामी. मग मिळाले कीर्तनात नाही सांगायचं बरं का. एकदा भगवा पांघरलं की त्याचे नियम काय केले पाहिजे. नाहीतर पांढरे कपडे काय वाईट आहे, कशाला भगवे करायचे? ते मोठ्या मोठ्यांना सांगायचे, बा तुमच्यावर जबाबदारी आहे. संन्यास स्वीकारला त्याप्रमाणे काय केलं पाहिजे. आहे आपल्यावरही जबाबदारी आहे का नाही? कोणती जबाबदारी आहे? वारकरी संप्रदाय स्वीकारला, मग वारकऱ्याची तत्व काय केली पाहिजे? पाळलीच पाहिजे. त्या जास्त आनंद हे होते बा, फरडे होते बोलण्याकरता. आता दणकून घाबरायचे नाही. ते डायरेक्ट बाज भरायचे. मधुकरी खाणाऱ्या माणसाने बरं खुशाल झोपा काढू नये, नाही तर मधुकरीचा विष होत असतं. तुम्ही कमवून आणलेला आहे का दुसऱ्याचा आहे? मग त्याचा तुम्ही काय केलं पाहिजे? ज्या अर्थी तुम्हाला मधुकरी खाण्याकरता देतात, त्या अर्थी तुम्ही अभ्यासामध्ये काय असलं पाहिजे. कोणी कोणाला देत असतं का तुम्ही अभ्यास करता म्हणून देतात? उगीच कोणाला दुसरा भिकारी आला तर फुकट देतात का हाकलून लावते? मग तुम्हाला आम्हाला पाया पडून देतात. काय देतात? मग त्याप्रमाणे तसा लाभही आपण काय केला पाहिजे. आता संसार आहे, काही हक्क आहे का आपला? त्याला नाश्ता द्या, रात्रीच्या राहण्याकरता काय द्या, खोली द्या. त्याचा उपयोग काय केला पाहिजे? जाऊ द्या. आपला काही हक्क आहे का? कोणी कोणाला देतो का? मग कशा करता? त्याचा अर्थ साध्य मिळवण्याकरता आलेला आहे. त्याच्या साधण्याला आपण साधनाला काय केली पाहिजे. कारण इथे येणारा विद्यार्थी उगीच असतो काही साध्य घेऊन येतो.
मग साधना करता करता साधनामध्ये त्याला आपण काय केली पाहिजे, काय करे साधन म्हणून उपाच्या पुढे पुढे भजन होत असते का, नाचता तिला म्हणजे दणकुरड्या मार दृष्टांत संपला होता. म्हणजे नंते अनिशय भोग नाही नाही अहो यती तेषां वैराग्यम बंध. जर तो यती जर विषय गोळा करून ठेवत असेल तर म्हणायला लागले त्याचं वैराग्य फार पुढे गेलेलं आहे. त्याचं काय पाहिजे, निर्वाहा पुरते. हे बा इतकं सांगितलेलं आहे. तर एकदा जेवण केल्यानंतर आपण काय करतो, मधुकरी रात्री करता ठेवतो ना, ते सुद्धा ठेवता येत नाही. एकच वेळ जेवण केलं असलेली मधुकरी काय करायची, पुन्हा रात्री करता ठेवायची. बरेचसे नियम असतात कोणाचे, संन्यास धर्माचे. उगीच पांढरा कपडा बाजूला करून भगवा काढणं, तसं त्याच्या ठिकाणी वैराग्याचं काय पाहिजे, नाही तर हासा करून घेऊ नये, काय करून घेऊ नये. झालेलं आहे बा. वर्णाश्रम परान्मुळा निंदंत उच्यते वेदी देहात्मतयोबोधम निंदत्वाश्रमवाणी. वर्णाश्रम मुळा निंदस्तम उच्यते वेदी. वर्ण आणि आश्रम नाही का, आश्रम असते ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ वगैरे, आणि पुढे वर्ण असतो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. या सर्वांना आपापली कर्म काय केलेली आहे. तुम्हाला 18व्या अध्यायामध्ये येणार आहे ब्राह्मणाचे कर्म, वैश्याचे कर्म, शूद्राचे कर्म. या सर्वांचं त्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे. निंदस्तम असते ते मिळे. मूळ लोक अशा वागणाऱ्या माणसाची काय करतात, काय करे, बरं ना आपण निंदेला पात्र होणार, कौतुकाला पात्र नाही. कशाला, मला उद्योग नाही, धंदा नाही, काय. तुकोबाराने सगळं केलं. सकाळच्या पहिले उठून आपलं ध्यान करत बसतो. लोकांकडून त्याची काय होते, लोकांकडून काय, घरच्याकडून सुद्धा काय होतं ते निंदा होतं. निंदाच तुम्ही वर्णाश्रम पुराण मोडावं, मोडा निंदाच तुम्ही इच्छती. म्हणून वर्ण आश्रम वगैरे यांच्याकडून आणि मूर्ख लोकांकडून वर्ण आश्रम वगैरे वागणाऱ्या माणसाची काय केले जाते, निंदा केली जाते. देहात्मतयोबद्धम निंदस्त्व आत्मा. मग आश्रमाप्रमाणे वागणारे जे लोक आहे, देहात्मतयोबद्ध नाही का, ब्रह्मवेत्ता जो पुरुष असतो त्याची कोणती बुद्धी, आता ब्रह्मबुद्धी. देहात्मतयोबद्ध निंदस्त्व आश्रम आणि देहबुद्धी. हे वर्ण आश्रम वगैरे याप्रमाणे वागण्याकरता कोणती बुद्धी असायला लागते, देहबुद्धी. आणि त्याच्या पलीकडची बुद्धी कोणती, ब्रह्मबुद्धी. त्याचे फरक असते. 4 भागाची देहबुद्धी असते, बरं. कर्मठाची जीवबुद्धी असते, योग्याची आत्मबुद्धी असते, आणि ब्रह्मवेत्याची ब्रह्मबुद्धी आहे. 4 भागाची देहबुद्धी म्हणजे देहच मी हवं, लावे खावे बरे असावे. देहबुद्धी आहे ना. कोणती बुद्धी आहे, जितका स्त्रिया गाईले ऐकावे, स्त्री उपडोळा देखावे. ही बुद्धी कोणाची, शरीराला जे आता विषयापुरते, स्त्रीपुरते सुख जगतामध्ये दुसरं कोणी नाही, अशी ज्याची बुद्धी आहे त्याला 4 भागी बुद्धी म्हणतात. शरीरालाच रंगवायचं. का म्हणायला लागले एकादशी करत जा, हवा म्हणाले एवढा मोठा दिवसभर उपाशी ठेवायचा का. हे कोणती बुद्धी आहे. वा म्हणला पाऊस येत असतो, ऊन तापत असते वगैरे. अरे थोडा पाऊस आला तर तो काय ढेकूळ आहे का भिरून आणि 1 दिवस उपवास केला तर मरून जाणार आहे का. काय जबाब देते आहे का नाही. तुकोबाराचे हाजरी घेतली. देहबुद्धी कोणाची आहे बघ, 4 भागाची. एवढी म्हणा उपवास ठेव, उपवास दिवसभर करायचा आणि पायी चालत बसायचा. बाई कोणती म्हणतो, येतो का तो, उपवास करतो का तो, वारी करत असता का तो. देहबुद्धी 4 भागाची.
पुढे अनुष्ठानं केले पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. हा देह पडून जाईल, या देहाकडून काहीतरी काय केली पाहिजे, अनुष्ठान चिंतन केलं पाहिजे. कशा करत लोकांतराची, ही कोणाची बुद्धी? कर्मठाची. या देहात आपण जर काही अनुष्ठानं वगैरे केले, ते तुम बघतो स्वर्ग लोकम, ही कोणाची बुद्धी आहे? याज्ञिक लोकांची. आपण किती दिवस तुम्ही देहाला सजवून ठेवणार? केव्हा ना केव्हा ते आपल्या जातीवर गेल्याशिवाय बदामाचा शिरा झाला म्हणजे म्हातारपण येत नाही असं कोणी सांगितले पाहिजे. बदामाचा शिरा का तुपात गोळून खा, म्हातारपण आल्याशिवाय लाख प्रकारचे तेल लावा, काही करा, केस काढायचा भांडण झाल्याशिवाय पांढरा होणं केसाचा काय स्वभाव आहे, तसं म्हातारपण येणं शरीराचा काय आहे. म्हणजे अनुष्ठान म्हणजे योगाची बुद्धी. योग म्हणजे समाधीपर्यंत जायचं. कोणत्यापर्यंत? मग समाधी, निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी, ही कोणाची बुद्धी आहे? आसनं करायची, योग करा. आणि त्याहीपेक्षा कोणाची? ब्रह्मबुद्धी. ज्ञान संपादन करून ब्रह्मभावाला प्राप्त होणे, ही कोणाची बुद्धी आहे? वेदांताची बुद्धी. प्रत्येक जरी एवढा मोठा चांगदेव जरी योगी होता तरी ब्रह्मभावार्थ नव्हता. आणि शेवटी मुक्त व्हायला काय करावं लागलं? प्रत्येकाचा दुसरा झालेला आहे. म्हणून देहात्मबुद्ध यो बुद्धम निंदस्व आत्ममाने. ज्याची देहबुद्धी आहे, कोणती बुद्धी आहे? देहच आत्मा आहे अशी ज्याची बुद्धी आहे, तो आश्रमधर्माप्रमाणे वागणाऱ्या माणसाची काय करतो? निंदा करतो. ठीक आहे. आणखी पुन्हा प्रत्येकाचं इथे काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. अधिक विचार किती सर्व उद्या करू.